कलेचा दाता सुख करता दुःख हरता विघ्न हरता श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची पालनहार तुमची आमची रखवाली आई मुंबादेवीच्या शरणावरतीला नमस्कार होऊन माझ्या गावची मालकी माझी पाठराखी आई सोलाई कुटुंबीच्या शरणावरतीला नमस्कार होऊन आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन प्राणीमित्र ग्रुप मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने कलगी आणि तुला असा नासाचा संगीत सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री सोलाई कोटे श्रीनाथ मंडळ मी शाहीर राजेश्री मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सोनकाळजी नृत्य कला पथक अटूल गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप शुभेच्छकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. हे बरं टोपीतली चमचमती बाई जरा बेस दिसते ना चांगली. या ठिकाणी रात्री शाहिरांचा माझा कार्यक्रम झाला गणपतीपुळे खंड या ठिकाणी तोही कार्यक्रम माय बाबांच्या आशीर्वादाने हाऊसफुल गेला. तसेच मित्रांनो या ठिकाणी आज हा शाहीर या रंगमंचावरती जो उभा आहे मित्रांनो प्रत्येक कलाकाराला नावारूपाला आणण्यामागं त्याला घडवण्यामागं एका प्रतिष्ठित असा किंवा एका खंबीर अशा माणसाचा हात असावा लागतो. आणि आज मित्रांनो तुमच्या समोर या राजेश निकमला ज्यांनी उभं केलं ती माझी गुरु माऊली त्यांच्या चरणावरती ही स्तवन माझी समर्पित करतोय. गोवा गुरांशी जाऊन तुमची कालची गाणी काय काय पाठ केली ते ऐकली मला लय भावनी गुरांशी जाऊन म्हणतात गुरांशी जाऊन म्हणतात गाणी शिकले चला तालाचा आणि सुराचा पत्ता आणि म्हणतात गुरांशी जाऊन शिकले म्हणून भाऊ आता गुरा सोडा आता मुंबईत आलं आता संगीतकारांना जरा जवळ घ्या आणि तालात आणि सुरात जरा काही गायला शिका. आणि म्हणून मित्रांनो आई बापा स्तवन आपल्या चरणावरती ठेवतोय म्हणायचं आहे का लक्षात
तोच या कलियुगामधला खरा परमात्मा की कलावंताच्या जीवनाचे अहो कलावंताच्या जीवनाचे हेच खरे सार्थ आहे गुरु ज्ञानाविना हे जीवन आज सार आणि म्हणून शाहीर म्हणायचं आहे काय स्तवन आपल्या समोर ठेवतोय म्हणायचं आहे जीता था जिसके लिए मरता था एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था आणि म्हणून स्तवन माझ्या गुरुराच्या चरणामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं ज्ञानाची ही सावली अंतरीच्या वसेरावळी अहो ज्ञानाची ही सावली अंतरीच्या वसेरावळी या कलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली कलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली हो हो ज्ञानाची ही सावली अंतरीच्या वसेरावळी ज्ञानाची ही सावली अंतरीच्या वसेरावळी या कलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या कलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली धन्य माझी आहे गुरु माऊली या कलेची मज वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली Yeah.
पाठीशी तुझ्या आठवणीचा धडा शिकवणीचा तो आहे माझ्या आज गाठीशी म्हणून राजशाची ही नौका तुला वली या गलीची वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या गलीची वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या गलीची वाट दावली धन्य माझी आहे गुरु माऊली या गलीची बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा प्रेम भवन दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं बहारदार पारितोषिक त्याचप्रमाणे सर्वांनी माझ्या शेजारच्या गावचे सुपुत्र आमचे बंधू मंगेश दादा माने गाव घेतली दादांच्या माध्यमातून 151 रुपयाचं बहारदार पारितोषिक त्याचप्रमाणे बायकोशी भांडण करून नवऱ्याला जेवण भेटेल ताट तसाच राहील उपडी घालायला लागेल पण विषय काय मित्रांनो रात्री पण शाहिराना म्हटलं बुवा नमान करू नका तरी पण त्या बहिणीनं आपला मला वाटतं बहुतेक काय ना कवट्या भाकातून शोध लागलेला आहे सक्का भाव मला वाटतं ह्यातून असं बोलते कवट्या भाकर ह्यांचा माझं म्हणणं एवढंच आहे मित्र रात्री बोला म्हटलं ना शक्ती तुला आपला आहे काय हो अरे बुवा नमन पण आपलीच आहे पण शक्ती तुला नमन कशा नमना शक्ती तुला करतात काय हो नाही ना गरज माझा विषय एवढाच आहे बुवा रात्री त्यांना काय म्हटलं तुम्हाला कोणी 100 रुपयाचा बक्षीस देईल 500 रुपयाचं देईल आणि म्हणलं बुवा नमन का बुवा करणार तिथं आल्यावर आली राली पाली पाली आज गोळ्या कशा घालतो बघा बुवा तुमच्या जातील तेवढ्या घालतो बुवा घ्या घालून विषय काय बुवा रात्री काय म्हटलं तुम्ही नमन म्हणता ना मी तुम्हाला 1000 रुपये बक्षीस लावतो इथं आल्यावर लावणीचा ठोका लावून दाखवा बघा एक लावणी पण आपलीच आहे ना महाराष्ट्राची लोककला संस्कृती आहे आज सुरेखाताई पुणेकर यांनी खडतर प्रवास करून ही लावणी जोपासते मग इथं आल्या तुमच्या धाय बघू तर येऊन लावून ठुमका लावा अहो कारभारी दमान पण दमान नाही व्हायचा तुमचा सामान सगळा भिजल बुवा आतला म्हणून तुमच्या दमान नाही व्हायचा बुवा नमान कशाला एवढाच माझा विषय आहे आणि बुवा म्हणता त्यांचा डायलॉग काय रे पोरांनो यसार मोठमोठा गार गेलं गंमत मध्ये भेंडी लांबवर एकाला हिंमत मध्ये त्यांना रात्री पण म्हणलो की तुम्ही मोठमोठे भले गार करा अजून करा पण दुसऱ्याला गार करता स्वतः मात्र गरम नका हो शाप वाढ पडाल बुवा लुमडा घरा लागल खाली फलकांना तुम्हाला लावायला लागेल विषय काय आहे त्याला म्हटलं ते म्हणतात मोठमोठं गार केलं गंमत मध्ये तर त्यांना मी काय म्हणतो तुम्ही मोठमोठं गार गंमत मध्ये केलं तर राजेश बुवा तुमच्या समोर आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि तो सुद्धा हिंमत मध्ये बुवा म्हणतात 18% काय म्हणतात जीएसटी लावलं काय जीएसटी लावूनच बुवा आलं जीएसटी सकाळच आलोय हे हाऊसफुलचं बोर्ड काय उगाच लागतात डॉक्टर येडी आहे जीएसटी घेऊनच आले बुवा आणि आज मग तुमच्यावर जीएसटी घेऊनच बुवा कसा विषय आहे मित्रांनो बघा गण आपल्या समोर काय म्हणायचं आहे का मित्रांनो लक्ष असावं
की निराकार रूप तुझे गणावी रोज नाही नानी पाहतो. अरे निराकार रूप तुझे गणा रोज नाही नानी पाहतो मी. तुझ्या चरणावर आज गणा ही शब्द सुमने वाहतो. मग तुझ्याच कृपा छायेमध्ये सदैव गणा राहतो मी. आणि आज या सभारंगाने श्री गणा हा तुझा अगाध महिमा गातो. म्हणून बुवा हो बुवा आज पण बिना प्रॅक्टिस चालू आहे वारीला. तुम्ही बसला आज पण मला बघायचं किती तालापणे सुरात गाता होतं. नुसतं आहे ना भेंडी आणि गावार दोडका बोडका बुवा तुम्हाला सगळ्याच देऊन टाकतो आज बुवा. गीता नुसतं ही काही लोक काही तुमचं नमानीत ऐकायला आले. रात्री भयानक वसाड पडलं वनवासाला लागली आग सगळा बोलायला काय नाही म्हणून बुवा मंगळाष्टक गाणं लागलं. तिथे तुरेवादी लोक येऊन बक्षीस देत आहेत. म्हणतात बुवा ह्याला सांगा आम्ही 200 रुपये बक्षीस देऊन वारी बघायला आलोय. तुमची ही लग्न आहे काय नाही आलो. केवढा अपमान. लाज वाटाय पाहिजे तुम्हाला थोडी बुवा. आणि तुमच्याकडे शाहिरी अपेक्षा नाही. तुमच्याकडून ह्या अपेक्षाच नाहीत बुवा. शब्दांचा जादूगार तुम्ही मंगल अष्टक लावता. तुम्हाला घेत बुवा फुकट. फक्त मजुरी जरा कमी करा माझा झाला बुवा. आणि म्हणून विषाही गणाचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं. हो गया दीवाना तेरा रे सच होते होते हो गया अफसाना मेरा रे माहिया. तेरे प्यार में डूबी मैं भी डूबी रे. काम सोपा करून द्यायचं भागाला भाग देतील ना आल्यावर. म्हणून विषय आहे गणाचा. अरे मित्रांनो विषय काय आहे. 14 सप्टेंबरचा दिवस सर्वांना माहिती आहे. बाप्पा सर्वांच्या घरामध्ये येणार आहे. पण विषय काय आहे मित्रांनो. निर्गुण निराकार ओंकार रूप आहे ना. ओंकार रूप ते गणेशाचं रूप आहे. पण ज्या विघ्नहार्दनं जळी स्थळी काष्टी पाशाने जो बाप्पा पुजला गेला जो भजला गेला त्या बाप्पाला त्या निर्गुण निराकाराला त्या साकार रूपाच्या गणपती बाप्पाला हे आजार कलाकाराचं काय सांगणं आहे म्हणायचं काय लक्षात. या सप्त सुराने आळवितो मी आज या सभारणा. तुझे निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्त जना. श्री गणा माझी तुला वंदना. धावना पावना धाव रे गणा. धावना पावना धाव रे गणा. सभारणा तुझे निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्त जना. श्री गणा माझी तुला वंदना. भावना तू पावना धाव रे गणा. धावना पावना धाव रे गणा. धावना पावना धाव रे गणा. धावना पावना धाव रे गणा.
बसले तोडून बंधना श्रीगणा माझी तुला वंदना पावना पावना पावरे गणा पावना पावना पावरे गणा पावना पावना पावरे गणा पावना पावना पावरे गणा ओ या सप्तसुराने आणत तोनी आद्या सभारणा तुझे निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्तजना श्रीगणा माझी तुला वंदना ये पावना पावना पावरे गणा अरे पावना पावना पावरे गणा पावना पावना पावरे गणा पावना पावना पावरे गणा अरे धावना पावना तुधावरे गणा आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आहे. रात्री अरे येला लावा छोटा खाली आहे ना रात्री शाहिरांचा माझा सुंदर कार्यक्रम झाला पण चालला आहे ना रात्री बुवांची गवण होती आहे ना झाली मंदा आणि चंदा कुठं तरी आणली ना मध्येच बुवाने शाहिरांनी विषय काय मित्र शाहिरांना अनेक प्रकारच्या गवणी दिलेल्या आहेत शाहिरांचे त्याला माझ्या गवणीला भाग पण आलेले आहेत मीही त्यांच्या गवणीचा भाग देण्याचा प्रयत्न केलाय आज ही शाहीर एक आगळा वेगळा विषय पण मुद्दा काय मित्रांनो प्रेम भुवन दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा तर विषय काय मित्रांनो काय होते माहितीये हे परानो ऐकता ना मला वाटते भीती बुवांची नाही वाटत बुवांची वाटणार पण नाही आणि मी वाटून येणार पण नाही ते म्हणतात ना मोठमोठा गार गेला गंमत मध्ये तेवढा का राजेश हलका नाही मला बुवांची भीती नाही वाटत पण बाबर्डेकर माऊली बघा काय माहिती विषय चला घरच्या देवाची लढाई काहीतरी माझ्या बाबूचा मधीच अंग धरतो अंगात येतो अंग धरतो बुवाचा आणि अंग असा धरतो की काय अगदी विचारू नका सगळी साथी असा खाली उतरणार विषय काय चुकून जर कुणाच्या मारगोटीवर जाऊन झाडबिडी बसला तर झालं याला जाता कुठं बरडो जाम धरून बसायला तिथं झाड जर हितनं सुटला मग मात्र कुणाचा खरा तर बाबूच्या माझ्या अंगात रात्री आला होता तर मी म्हटलं हा अंगात आलेला भूत आहे ना काय तिसरी बारी मला नाही ना हा भूत म्हटलं उद्या उतरवतो आज यथाची काठी नाही नुसत्या हातात त्या माईकडे उतरवतो कसं तो ऐका आणि म्हणून विषय आणलाय गवळीचा पण तत्पूर्वी बा माझ्या महाराजा बा माझ्या नटेश्वरा बा माझ्या जागे बघाच्या मालका ह्या माझ्या नवऱ्यावर ह्या माझ्या बाबूवर काय 7.5चा फेरा आहे काय भूतकेताची बाधा आहे ती लवकर काढून माझ्या बाबूला बरा कर रे महाराजा हा झाड परत माझ्या बाबाच्या अंगात यायला आता बघू आणि आज जर आला तर माझ्या बाबाची अंग मस्ती आहे मग हा झाड काय झालं बुजून नाही ते अंग मस्ती आहे हे अंगातलं किडा आहे ते चावत आहे ना आणि म्हणून किडा घेतो पुढं पुढं दांडकरी पकडा झाड सांगितलं आधी झाड येईल चुकून तुमच्या मानगुटी बसल मग आता कुठे या पळापळ होईल सगळी आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे हा गेल्या वर्षी शाहिरांना विषय लावला होता तर त्याची फरमाईश आलेली आहे अरे गुरा की तू आहेस ढाळणं त्या गुराख्याच्या मानात गुराखी तू आगीस राहना गुराख्याच्या मानात मग छेडलीस मला तर हाकली कुठं त्या केलव्याच्या मानात गेल्या वर्षी शाहिरांना विषय लावला होता त्याची फरमाईश आली राधा म्हणते होती कानाला अरे गुराखी तू आहेस राहना त्या गुराख्याच्या मानात पण छेडलीस मला तर हाकली कुठं मुक्का पोस्ट बिबली आणि पोस्ट केलंबे केलव्या चरणा आणि म्हणून आजचा गवळीचा विषय शाहीर आपल्या समोर ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं अरे समजू नको काना तुझ्या राधेला साधी कृष्णा सावल्या अरे समजू नको काना तुझ्या राधेला साधी मग मनात आणलं कधी राधा तुझी करील बरबाद होती मी या गोकुळी तुझ्या जन्माच्या आधी अरे होती मी या गोकुळी तुझ्या जन्माच्या आधी म्हणून सांगते काना तुला लागू नकोस या राधेच्या
विषय कसा मित्रांनो ऐका बुवा हो बुवा ऐका शाप सांगा काय येत आहे नाही आतल्या खोली ऐका जातोय ना चुकीचं सांगायचं नाही बुवाना जाऊन बुवा असा म्हटला तसा म्हटला ते ऐकतात ते कधी बोलतात भलताच काहीतरी तुम्ही माझं सगळं मला माहिती आहे रात्री पण म्हटलंय माझा स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे तुम्ही काय मीठ मसाला नाव सांगणार नाही मला माहिती म्हणून त्या विषय ऐका गवण गाते अरे आला बघ लांबोरे तो आला बघ लांबरे तो बघ ना दाढीवाल्या राधा म्हणते आला बघ लांबरे तो बघ ना दाढीवाल्या याला कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या राधा काय म्हणते आला बघ लांबरे तो काना लांब उभा राधा काय म्हणते अरे आला बघ लांबरे तो बघ ना दाढीवाल्या याला कोणी म्हणतो काल्या कोणी म्हणतो गोपाल्या अरे कोणी म्हणतो काल्या कोणी म्हणतो गोपाल्या राधा सांगते हा काना लांब उभा आहे तिकडं कौस मामाला सांगते राधा कौस मामा काना लांब उभा आहे आणि बघ ना तू दाढीवाला आहेस कौस मामा हा काना बघ लांब नाही येतोय गवणीला पण सांगते गवणीनं काना लांब उभा आहे कौस मामा सांगते दाढीवाल्या बघ अरे तुझा भाचा लांब नाही येतोय हा कावळा हा सावळा आहे काळा आहे याला कोणी गोपाला म्हणतं कोणी काला म्हणतं बुवा आता म्हणाल माझा कलर काला आहे तर मलाच का म्हणतात बुवा कलर गेला तर पैसे वापस मला तुमच्या कलरशी काय देता घेणार नाही म्हणून आला बघ लांब रे तो बघ ना दाढीवाल्या आला बघ लांब रे तो बघ ना दाढीवाल्या कोणी म्हणतो काल्या याला कोणी गोपाल्या कोणी म्हणतो काल्या याला म्हणतो गोपाल्या कोणी म्हणतो काल्या कोणी म्हणतो गोपाल्या कोणी म्हणतो काल्या कोणी म्हणतो गोपाल्या कशी चुकवून याची येतो अभिवाट कशी कशी चुकवून याची येतो अभिवाट कशी चुकवून याची येतो अभिवाट त्याच्यामुळे येण्यासाठी तिन्ही सांगा झाल्या त्याच्यामुळे येण्यासाठी तिन्ही सांगा झाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या 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 याची बाधा सतरा काय सांगू मी तुम्हाला येण्याची ही जत्रा जत्रा काय सांगू मी तुम्हाला येण्याची ही जत्रा काय सांगू मी तुम्हाला येण्याची जत्रा आडी दोहाखाली आमच्या डोक्यावरच्या मोल्या आडी दोहाखाली आमच्या डोक्यावरच्या मोल्या कोणी म्हणतो काल्या याला कोणी गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या कुणी म्हणतो काल्या कुणी म्हणतो गोपाल्या आला बघला बरे तो बघला दाढीवाल्या आला बघला बरे तो बघला दाढीवाल्या कुणी म्हणतो काल्या याला म्हणतो गोपाल्या
समीर दावत, रोहित चौगले या माझ्या मित्रांच्या माध्यमातून 301 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर. तुमच्यासारखा नाही ना बाप दाखवणे श्राद्धकाल करणारा राजेश पवार आहे. मला फक्त शाहीर तुम्हाला एवढंच म्हणायचंय. रात्री मित्रांनो खंडाळ्यामध्ये शाहिरांच्या विषयाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शाहीर काय माहितीये, तुम्ही ना बाजू मारून घेऊ नका. तुम्ही गेल्या वर्षापर्यंत तुमच्या विषयाला खाली बाजू होती. आता मित्रांनो शाहिरांचा विषय होता, सर्वांनी गेल्या वर्षी ऐकलंय का युट्यूब वाले पाहून सर्वांना विषय माहितीये. शाहीर काय म्हणायचे गेल्या वर्षीपर्यंत की भूमाता गौरव गाथा, भूमाता गौरव गाथा या ग्रंथामध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. रात्री मित्रांनो भूमाता गौरव गाथा या कथासरातलं उत्तर शाहिरांना देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खाली यांच्या विषयाला टीप नव्हती. आणि ह्या वर्षी शाहिरांनी नवीन एक पॉइंट पाडलेला आहे. त्याच्या खाली शाहीर म्हणतात एक देव एक राजा आणि त्याचा परिवार अशी पौराणिक कथा स्वरूपात वरदान ही सविस्तर ग्रंथकथा आहे. या वर्षी यांची बाजू वेगळी. आणि आता दिलेल्या शाहिरांनी परत की ग्रंथ संदर्भ भूमाता आणि रहस्य कथा. मग रात्रीचं उत्तर का ना मान्य केलं? बरोबर आहे ना? रात्रीचं उत्तर मित्रांनो पुराव्या विशेष शाहिरांना दिलं. भूमाता गौरव गाथा या विषयाचा हा ग्रंथ काय या समाजाला माहिती होता? राजेश भाऊला माहिती होता? तुम्ही सांगला ना. पण तुम्हाला उत्तर दिलं बुवा, तुम्ही मान्य करायला पाहिजे होतं. आणि आज शाहीर परत तुम्ही तुमच्या विषयाला बाजू देताय. मग शाहीर कोणत्या मानाने दिलेलं उत्तर मान्य करा. पुराव्या विषयी तुमचं उत्तर दिले बुवा रात्री, आणि आजही बुवा देण्याचा प्रयत्न करणार. आजही बुवा छातीला बोट लावून सांगतोय मान्य करण्याचा करू नका. आजही तुमच्या विषयाचं उत्तर देणार बुवा. आणि म्हणून चला प्रश्नपत्राचा विषय घातोय. म्हणायचं आहे काय? रायगड माझा आगरी कोणाची आशान वरद विनायक भया ईश्वराचे स्थान हरिहरेश्वर सुवर्ण गणेशाला मान संजीरा उभा पाठीशी डोलावून मन सत्याग्रहाचे पाणी चवदार त्याने दिला आंबेडकर. हो सत्याग्रहाचे पाणी चवदार त्याने दिला आंबेडकर. राजा माझा बसला रायगडावर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. हो शिवरायाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. आणि मित्रांनो योगायोग काय बापडेकर माऊली हे प्राणीमित्र ग्रुप माझ्यासाठी लकी ठरला. गेल्या वर्षी याच रंगमंचावरती याच आयोजनामध्ये राजेश भावाने एक साधा आपला चला गायचं म्हणून कोकणाचा विषय गायला होता. पण मित्रांनो या एका गाण्यानं राजेश निकमची ओळख एवढी बदलेल हे कदापि विश्वास ठेवला नव्हता. आणि त्याच गाण्याला नाव ठेवलं होतं विकास शेठ नांबरे भावानी. आणि आज नांबरे भाऊ स्वतःला पण सांगतायत राजेश भावाला म्हणतात कोकणाचं गाणं बोलायला सांगा. ही माझ्या प्रामाणिकपणाची माझ्या नटेश्वराने मला दिलेली पुरस्कृती आहे. आता विषय येतोय माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, म्हणून म्हणायचं सिंधुदुर्ग शोभे आंबा फणसाच्या बागानी कोकणाचा पाया रचिला देवदैवतानी राखीला आमान दशावतारा भजनानी अहो येवा कोकण आपलो असा बोले मालवणी विकू नका जमिनी फार नाहीतर होऊ आपण सागर. अरे विकू नका जमिनी फार नाहीतर होऊ आपण सागर. सांगे राजेश जोडून कर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. हो परशुरामाच्या भूमीत शोभतय
माझ कोकण एक नंबर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. साक्ष देतो या सौमिंदर, साक्ष देतो या सौमिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. रात्र थोडी निसर्गपार वेळ पण आपल्या जागेवरती जात चालली.